हाय गायज, वेलकम टू बॅक माय यूट्यूब चॅनल. खूप दिवसांनी खरं तर तुमच्या सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आज आहे 1 जानेवारी 2025. नवीन वर्षामध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप स्वागत आहे. आय नो आपण म्हणजे इंडियन लोक आहेत ती गुढीपाडव्यालाच आपलं नवीन वर्ष जे आहे आपण मानतो. पण मला असं वाटतं की आपण नेक्स्ट म्हणजे पुढच्याचं रिलेशन्सचं पण आपल्याला रिस्पेक्ट ठेवली पाहिजे. जेव्हा आपण पुढच्याचे रिस्पेक्ट ठेवतो ना, तेव्हाच कुठेतरी आपल्यालाही ती रिस्पेक्ट मिळते. बोलतात ना कर्मा बिलीव वगैरे. सो सेम थिंग, जर आपण एखाद्याची रिस्पेक्ट करतो, आपण एखाद्याच्या बोलण्याचा रिस्पेक्ट करतो, तर तो व्यक्ती तुमच्या बोलण्याचा तुमच्या वागण्याचा रिस्पेक्ट आहे. अदरवाईज त्यालाही काय फरक पडतो तुम्हाला काय वाटतं काय नाही वाटतं, त्याचा तुमचा पर्सनल मॅटर झाला असं तो बोलेल. पण जर तुम्ही एखाद्याला समजून घेता तर ती व्यक्तीही बोलता 4 वेळा विचार करेन की बाबा ह्या व्यक्तीने आपल्याला समजून घेतलं आहे, तर आपणही त्याच्याशी रिस्पेक्टफुलीच बोललं पाहिजे. सो इट्स ओके. असं काही नाही आहे की 1 जानेवारी गुढीपाडव्याशिवाय आपण न्यू इयर नाही बोलू शकत वगैरे. मनातून गोष्टी असतात. सो रिस्पेक्ट एव्हरीथिंग. सो 1 जानेवारीमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आलेलं आहे. 1 जानेवारीमध्ये 1 जानेवारीचं मला वाटतं कौतुक नसावं, पण हां, आपण एक वर्ष नवीन वर्ष चालू होतं याचा तर आपल्याला आनंद असायला पाहिजे. म्हणजे 2025मध्ये आपण सगळे आलेलो आहोत. सो ही छान गोष्ट आहे आणि आपल्याला त्याची रिस्पेक्ट असायला हवी असं मला वाटतं. त्यामुळे 1 जानेवारीचं कौतुक नाही, पण हां, वर्ष चेंज झालं आहे. सो डेफिनेटली त्याचं कौतुक आपल्याला असायला पाहिजे असं मला वाटतं. त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना असं वाटत असेल की नाही बाबा, न्यू इयर जे आहे ते आम्ही गुढीपाडव्यालाच मनवतो. अगदी बरोबर आहे, न्यू इयर जे आहे ते आपण गुढीपाडव्यालाच मनवूया. पण ॲटलिस्ट एक वर्ष चेंज झालं आहे, वर्ष बदललं आहे, आपण त्या वर्षातून ह्या वर्षात आलो आहे. सो इट्स नाईस ना. सो आपण त्याची रिस्पेक्ट करूच शकतो. असं नाही आहे की खूप काही मोठं करावं लागतं रिस्पेक्ट करायला. आणि बरेचसे लोक असतात जे या नवीन वर्षात फिरायलाही जातात आणि सगळ्याच गोष्टी करतात, मजा करतात, मस्ती करतात. सो आमचं तर असं काही नाही आहे. आम्ही 24मध्ये पण आम्ही इथेच होतो, 25मध्ये पण आम्ही इथेच आहोत आणि 26मध्ये पण इथेच असू कदाचित. सो हां, पण तुम्ही कुठे फिरायला गेलात का फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करायला? नो, एक मोमेंट्स असायला असतात की आपल्या फॅमिलीसोबत आपण टाईम स्पेंड करतो आहे, तर का नाही मला वाटतं म्हणणं, नक्कीच म्हणणं. बट काही काही लोक असतात जे याचा खूप दुरुपयोग करतात. म्हणजे 31 मार्च म्हणजे त्यांच्यासाठी असं असतं की दारूचा दिवस आहे, म्हणजे ते ड्रिंक अँड ऑल ऑफ थिंग्स. सो कुठलीही गोष्ट असो जी आपल्या फॅमिलीसोबत ज्याचा आनंद आपण घेऊ शकतो ना, तीच सगळ्यात मोठी गोष्ट असते. तुम्ही आनंद मिळवता बाहेर जाऊन, पण तुम्ही तुमच्या फॅमिलीशीच खोटं बोलता. कुठे ना कुठे तुम्हालाही असतं की आपण खोटं बोललो आहे, आपण हे केलं, आपण ते केलं. सो आपल्यालाही ते माहिती असतं, खोटं कशासाठी बोलावं ना. आहे गोष्टी खऱ्या, ठीक आहे. तुम्हाला न्यू इयर सेलिब्रेट करायचं, तुमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करा. तुमची फॅमिली थोडी तुम्हाला बोलणार आहे की मावाने गाराचं दूध सकाळ, असं नसतं. त्याच्यामुळे जर तुम्हाला काही गोष्टी करायच्या तर तुम्ही फॅमिलीला सोबत घेऊन करा. फॅमिली जशी हॅपी होईल ना, तुमच्या चेहऱ्यावर पण तोच आनंद असेल. का तर तुम्ही तुमच्या फॅमिलीला आनंद देऊ शकला. तुमच्यामुळे कुठेतरी तुमच्या फॅमिलीच्या फेसवर आनंद आहे, तुमच्यामुळे कुठेतरी तुमची फॅमिली हॅप्पी आहे, स्माइली आहे, या नवीन वर्षात ती हॅपीली जाऊ शकली आहे. सो हे मुमेंट्स मला वाटतं आपण आपल्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट केलं तर ते बेस्ट असतील. आमचं तर काहीही स्पेशल नसतं, फक्त कॅलेंडर चेंज होतं, बाकी काहीही चेंज होत नाही. तेच कपडे, तेच जेवण आणि तेच सगळं काही आहे. बट खूप लोकांचं असं असतं की त्यांनी ह्या वर्षात खूप सारा स्ट्रगल बघितलेला असतो, खूप चांगल्या गोष्टी बघितलेल्या असतात, खूप निगेटिव्ह गोष्टी बघितलेल्या असतात, खूप लोकांना चेंज होताना बघितलेलं असतं, खूप लोकांची रिॲलिटी फेस त्यांच्या समजतो. असे बरेचसे इन्सिडेंट्स होतात. खूप लोकांना गमावतात. खूप लोकांच्या आयुष्यात खूप नवीन माणसं येतात जी त्यांच्यासाठी परमनंट होऊन जातात. सो अशा बऱ्याचशा गोष्टी असतात. त्याच्यामुळे त्याचा एक आनंद म्हणून आपण सेलिब्रेट करायला पाहिजे. दुःख हे प्रत्येकाला असतं, पण तुम्ही दुःख विसरून स्वतःला किती हॅपी ठेवू शकता, स्वतःच्या फॅमिलीला किती हॅपी ठेवू शकता, हेही तितकंच मॅटर करतं. सो जे न्यू इयर आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट करा. तुम्हाला बाहेर आनंद मिळतोच, पण हे काही मुमेंट्स असतात ना जे तुम्ही तुमच्या फॅमिलीसोबत सेलिब्रेट केले ना, तर तुमची फॅमिलीही खूप हॅपी असते आणि तो आनंद बघून तुम्ही 101% हॅपी होणार, हे माझा शब्द आहे. त्याच्यासाठी तुम्ही नक्की सेलिब्रेट करा. आमचं असं काही स्पेशल नसतं. जसं मी मगाशी म्हटले, आम्ही तेच जीवन आहे, फक्त कॅलेंडर चेंज होतं, बाकी काहीही नाही. पण एक पॉझिटिव्ह वाईब असते की बाबा ह्या नवीन वर्षात काहीतरी नवीन होणार, काहीतरी हॅपीनेस येतील, अशा सगळ्या गोष्टी असतात.
त्याच्यामुळे डेफिनेटली तो आनंद आणि त्या सगळ्या गोष्टी घेऊन आपण ऑब्व्हियसली चालायला पाहिजे. एक पॉझिटिव्ह वाईब घेऊन चालायला पाहिजे. जेव्हा आपण पॉझिटिव्ह असतो तेव्हा बाकीचे लोकंसुद्धा एकदम पॉझिटिव्ह फील करतात. आणि म्हणूनच मी विचार केला नवीन वर्ष थोडंसं पॉझिटिव्ह व्हिडिओवर आपण पॉझिटिव्ह गोष्टी म्हणून व्हिडिओ बनवूया आणि लोकांमध्ये थोडीशी पॉझिटिव्हिटी पसरूया. थिंक करा, असं विचार करा की तुमचे सगळे स्वप्न हळूहळू पूर्ण होणार आहे. तुमच्या स्वप्नांकडे जाण्याचे मार्ग ओपन होणार आहेत. तुमचे स्वप्न जे आहेत ते फुलफिल होताना तुम्हाला कुठेतरी दिसत आहेत. त्याचे मार्ग तुम्हाला कुठेतरी भेटत आहेत. कोणाला चांगला जॉब मिळतो आहे, कोणाच्या घरात कोणाचं लग्न आहे, कोणाचं काय आहे. सो ह्या सगळ्या गोष्टी आहेत ना त्या इमॅजिन करा आणि पॉझिटिव्ह वाईब तुमच्या सराउंडिंग ठेवा. त्याच्याने तुमचं लाईफ जे आहे ते हॅपी होऊ शकेल आणि तुमची फॅमिली पण हॅपी असू शकते. सो ॲक्च्युली आता वाजलेत 6:45 आणि मी आता बाकीचं आवरते. मला भाकर करायची आहे. बाकी झालं आहे माझं सगळंच, म्हणजे एवढं काही नव्हतं आज करायला, कारण सकाळचं पण जेवण होतं. त्याच्यामुळे जेवण तर टाकून नाही देऊ शकत, त्याच्यामुळे सकाळचंही जेवण होतं. त्यामुळे फक्त भाकरी करायच्या आणि पप्पांना थोडंसं भाजी करायची. तर तेवढंच आहे. आणि हो, तुम्ही माना किंवा नका म्हणू, पण फॅमिलीच्या आनंदासाठी तुम्ही हो म्हणू शकता, हॅपी न्यू इयर किंवा काहीही म्हणू शकता. सो येस. आणि मी विचार केला की ह्या न्यू इयरपासून मी डेली व्लॉग्स टाकू, जेही मला आवडेल ते मी टाकू, किंवा तुम्हाला काय आवडेल ते मला कमेंट्समध्ये सांगा, जेणेकरून मी डेली अपडेट तुम्हाला देऊ शकेल. आणि अजूनही खूप गोष्टी मला तुमच्यासोबत शेअर करायच्या, तर त्याही तुम्हाला भेटतील. कदाचित मी ब्लॉग कंटिन्यू केला तर त्या ह्याच व्हिडिओमध्ये सांगेल, नाही कंटिन्यू केला तर तो नेक्स्ट व्हिडिओमध्ये सांगेल. तर आता मी म्हणजे थोडंसं काम राहिलं ते करून घेते, त्याच्यानंतर तुमच्याशी बोलते. बाय.